ते लोकांना वेळेवर काम करायला काय होतं कळत नाही. सेमिस्टर एंडची फाईल आत्ता सबमिट करतायत. त्यात अष्टपुत्र्यांची फाईल आलेलीच नाहीये. आनंदच आहे. कुणाची बरं झालं तुम्ही आलात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अष्टपुत्रे आलेत का? हो आलेत ना. त्यांना जरा आत पाठवा. नाही नाही काय म्हणाला? अहो म्हणजे अष्टपुत्रे सर आल्या ती बाहेर, पण ते आत येणार नाहीत असं काहीतरी म्हणाले. असं म्हणालेत? हो. आणि हे दिलंय बघा त्यांनी पाकिट कसलं तरी. काय हे आणि काय म्हणालेत? आणि ते 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 असं असं काहीतरी असं असं ते असं ते असं असं नाही का ते. हा ते श्वॅग से करेंगे सबका स्वागत असं काहीतरी म्हणतात बाबा. अष्टपुत्रांच्या डोक्यावर परिणाम झालाय का परत? काय हे? मॅडम काय झालं? हे त्यांना आत पाठवा. अहो मॅडम पण काय काय आहे काय त्यात? गुणाची तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही? अष्टपुत्रांना आत पाठवा. हो हो बोलवतो. लग्नाची पत्रिका. अष्टपुत्र तुम्ही अनबिलीवेबल. स्वैग से करेंगे सबका स्वागत. टिडिंग टिटिंग टिंग टिडिंग टिटिंग टिंग. स्वैग से करेंगे सबका. यस व्हाट डू यू वांट? अष्टपुत्र हे काय आहे? स्वैग. दिस इज माय स्वैग. स्वॅग. स्वैग से करेंगे सबका स्वागत. टिडिंग टिडिंग टिंग टिडिंग टिडिंग टिंग. अहो पण हे काय आहे? लग्नाची पत्रिका आहे माझ्या. वाचता येत नाही का तुम्हाला? ते दिसतंय मला. मग लग्नाला या. अहो पण तुम्ही लग्न कसं करू शकता? इट्स माय पर्सनल डिसिजन. तुमची परमिशन कशाला घेऊ मी? परमिशन नाही हो, पण एकदा सुद्धा सांगावंसं वाटलं नाही का तुम्हाला? आणि ही मधुरा कोण आहे? ही मधुरा अचानक कुठून आली? एक्सक्यूज मी मॅडम, मधुरा इज माय वुड बी वाईफ आणि तुम्ही माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलताय तेव्हा जरा सांभाळून. आणि तुम्हाला सांगायचं म्हणाल तर मला काही त्याची गरज नाही वाटली. तुमचा काय संबंध? तुम्हाला का सांगू मी? संबंध? अहो अष्टपुत्रे असं कसं बोलू शकता तुम्ही? काय आहे मॅडम, प्रत्येक माणूस खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो आणि मला माझं प्रेम, खरं प्रेम मधुराच्या रूपाने मिळालंय. अहो काय सांगू मॅडम तुम्हाला तिच्याबद्दल. ती अशी बोलायला लागली ना की असं वाटतं तोंडातनं मोती मोती पडतायत नुसते टप 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 टप. सारखी सारखी येता जाता ती लोकांच्या अंगावर खेकसत नाही, वसवस करत नाही. हे काय आलात, किती वाजले, इतके वाजता का आलात, तितके वाजता का जाणार, असं नाही बोलत. आणि असे हे म्हाताऱ्यांसारखे चष्मा बिष्मा लावत नाही. शी इज यंग अँड डायनामिक अँड ब्युटिफुल. आणि काकूबाई सारखी साडी, शी साडी पण नेसत नाही ती, ड्रेसेस घालते. अशी माझ्याबरोबर चालायला लागली ना लोक वळून वळून बघतात माझ्याकडे. सो ब्युटिफुल. अष्टपुत्रे तुम्ही असं का बोलताय? मला माझा जराही विचार नाही का केला तुम्ही? तुमचा काय विचार करायचा आहे? तुम्हाला पत्रिका दिली ना, आणि काय विचार करायचा आहे? लग्नाला या आणि रसमलाई खा, मलाई मजा येईल तुम्हाला. प्रेम? माझं प्रेम तुम्हाला कधी दिसलं नाही का? जाणवलं नाही? तुम्ही कधी बोलला नाहीत मॅडम. नाही मी आता बोलते ना, माझं प्रेम आहे तुमच्यावर, खरंच खूप प्रेम आहे अष्टपुत्रे. गाडी प्लॅटफॉर्मवर फार वेळ थांबत नाही. गाडी थांबते तेव्हा बोलायचं असतं. आता सुटली गाडी मॅडम, आता तुम्ही पुढच्या गाडीची वाट बघा. इट्स टू लेट. आय एम बिझी. मी चाललोय. बाय बाय. आणि उगाच असं मिडल क्लास टिपिकल रडू बिडू नका. पत्रिका वाचा, लग्नाला यायचं लक्षात ठेवा, रसमलाई खायला. मला नको ही पत्रिका. अष्टपुत्रे ऐका ना, मी चुकले. अहो मी खरंच चुकले. आय एम सॉरी. मी नेहमी चुकते. अष्टपुत्रे आय एम सॉरी. अष्टपुत्रे मी चुकले. अष्टपुत्रे चुक. काय ग? काय झालं मिरे? नाही ते ठसका लागला. मला वाटलं स्वप्न पडलं आणि घाबरलीस की काय? पाणी पी बाळा, पाणी पी.
बापरे, नशीब ते स्वप्नच होतं. किती घाबरले होते मी. नाही नाही, आता अजून थांबून चालणार नाही. उद्याच काय ते सांगून मोकळी होते. उगाच उशीर नको. काय झालं? कोण 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 पडलं? कोणीच नाही पडलं. मलाच भास झाला. मी कुठे गेली? कामिनी कुठे गेली? दादा, वहिनी, दादा. काय रे, सकाळी सकाळी कसली बोंबाबोंब करतोय? अगं नाही वहिनी, ही कुठे गेली? ही कोण? अरे कामिनी परत झोपेत चालत गेली की काय कुठेतरी? परत म्हणजे? अरे ती कसली जातीये? तेवढं कुठे आमचं चांगलं नशीब आहे. आंघोळीला गेलीये. हा. कधीपासून आतमध्येच आहे, बाहेरच येत नाहीये. तुला सांगते, काल तिने एकटीने सगळ्यांचं खाणं संपवलं ना, तसं तिला पाणी संपवू नकोस म्हणून सांग, कळलं? सांगतो. तरी मी तिला सांगितलं होतं, आमचे आंघोळीचे क्रम ठरलेले असतात. हो. पण ऐकेल ते शपथ ना. थांब आता तिला बघते. वहिनी थांब, तू नको, मी सांगतो तिला. अरे तू कुठे सांगतो. चाललास? अरे मूर्खा, अरे तू कुठे चाललास? कामिनी मूर्ख, काय करतेस? काय करतेस? का फुगडी घालते? तू जातोयस? नाही फुगडी मी कसं घालणार आतमध्ये जाऊन? अरे मूर्खा, ती आंघोळ करते ना आतमध्ये. हो. मग कामिनी लवकर बाहेर ये. तू बाहेर येणं गरजेचं आहे. हा. हो आता तर आले ना मी. 15 मिनिटं द्या ना अजून. 15 कोण? मिनिटं. 15 मिनिटं काय मुक्काम करतेस का आतमध्ये? बाहेर वादी, बाहेर वादी. वहिनी शांत हो. केवढ्या मोठ्या हे बघ कामिनी, तू बाहेर येणं गरजेचं आहे. कारण समजा मालकाला कळलं तर सगळीच गडबड होईल का, म्हणून सांगतोय. हो मला माहितीये. तू एक काम कर ना, वहिनीला सांग माझ्यासाठी चहा आणि पोहे बाजूला काढून ठेवायला. चहा जास्त लागतो मला सकाळी, आणि त्यात साखर सुद्धा जरा जास्तच. आणि पोह्यात खोबरं टाकायला नक्की सांगा. त्या खोबऱ्यावरून आता आमच्या आयुष्याचं खोबरं केलंयस तू, कळलं ना? वहिनी मी तुला सांगते, ही गेल्या जन्मीना बकासुराची आई असणार आहे. ऐक ना जरा शांत हो ना. सकाळी इतकं चिडणं चांगलं नाही वहिनी, म्हणून तू मला अक्कल शिकवू नकोस. बरं. तुझ्यामुळे होतं हे सगळं, कळलं ना? माझं महिन्याभराचा सगळा किराणा नाचवला हिने. हे बघ तुला सांगते, हो. तू हिच्याकडून पैसे घे. नाही तर ही आपल्याला रस्त्यावर काढणार रे. मी सगळं करतो, पण प्लीज आता तू फक्त चहा नाश्त्याची सोय बघ ना. मी सांगतो. हो, तू मला ऑर्डरही सोडत राहा. मी तुला सांगते, ऐक मी तुझं सगळं ऐकतो वहिनी. आता पुरतं प्लीज माझं ऐक ना. मालकाला ऐकू गेलं तर सगळा प्रॉब्लेम. कळलं मला, कळलं. हळू ए, बाहेर ये लवकर. हळू वहिनी हळू. अगं मालकाला ऐकू जाईल. कामिनी लवकर बाहेर ये प्लीज. एक काम कर ना दादा, काय तू गार्डनच्या नळाखाली जाऊन आंघोळ कर ना. बघितले ओपन आहे रांगोळ. आज मी जेव्हा त्यांना भेटेन तेव्हा सगळं अनपेक्षित असेल त्यांच्यासाठी. नेहमी दिसते तशी मीरा गोडबोले नसेल आज त्यांच्या समोर. अरे वा वा वा, बघू आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? काय झालं? नाही झालं काही नाही, पण तुला इतकं सजलेलं बघायची सवय नाही ना. काय विशेष? काही नाही, सहजच. आणि हे काय, चष्मा नाही लावलास? हो, नाही लावला चष्मा. अगं मग दिसणार कसं? आत्ता तर मला सगळं स्पष्ट दिसू लागलंय. काय काय नाही अगं मावशी, मी चष्मा काढून बघितला तर बऱ्यापैकी दिसत होतं मला, म्हणून नाही लावला. चांगलंय, बरी दिसतेस.
बरी दिसतेस काय? छान दिसते म्हण ना, कौतुक कर ना जरा. हे बघ बाळा, कौतुक कसं असावं सांग. चहातल्या साखरेसारखं जेमतेम. साखर जास्त झाली की चव बिघडली. त्यामुळे मी कौतुक मोजून मापून करते. इतकी वर्ष झाली आहे मावशी, अजूनही बदलली नाहीयेस तू. आणि बदलणारही नाही. अरे देवा, अगं मी कशाला आले ते विसरलेच. अगं बाहेर तो कोण आलाय काय बरं सांगितलं त्याने? झाड विकणारा कोणतरी आलाय. झाडं विकणारा? हा नर्सरीवाला? हा हा असं. अगं हा हा काय, मग तुम्हाला आत्ता काय सांगतेस? आधी सांगायचं ना. अगं. ना मावशी. ती सुंदर दिसते, दृष्ट नको लागायला पोरीला. मॅडम हे तुम्ही मागवलेलं गुलाबाचं रोप. अरे वा, फारच सुंदर आहे. एकच मिनिट थांबा हा. ओके मॅम. ऐका ना, हे रोप आणि ही चिठ्ठी मोहन अष्टपुत्रेंना द्या. मोहन अष्टपुत्री. हो, आणि ऍड्रेस मी तुम्हाला SMS केलाय. ओके मॅम. हे प्लीज गिफ्ट रॅप करून द्याल का? नक्की मॅम. हे पैसे ठेवा. थँक्यू. थँक्यू. दादा, अरे बापरे, आली का ती कामिनी बाहेर? अरे 10 मिनिटं झाली, आता आली बाहेर. म्हणून तर मी आवरून घेतलं. किती वेळ लावते रे, काय कमाल आहे. तू खाऊन घे. नाही वहिनी, आता वेळ नाहीये. मी खात बसलो आणि जर का मालक आला वर्ण आणि त्यांनी कामिनीला ते बघितलं. मला काही माहित नाही. आधी पहिलं खा. काका काका टेन्शन घेऊ नको, तो जाम लेट उठतो. बिंदास खा तू. तू खा खा. बरं ठीक आहे. हळू. तोंडात घास असताना बोलू नकोस. किती वेळा सांगायचं तुला? हे अष्टपुत्र फॅमिली कुठे गेली? खाली पिढा. छोड़ के गए क्या सब? कामिनीला सांग बाहेर येऊ नकोस. जा 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 लवकर. अरे जा ना काढ. काम सुबह सुबह इधर काम था. કેમ છો બધા? મજામાં? સારું છો. શું ચાલે છે? ચા નાસ્તો ચાલે છે? हाँ? और तू क्यों ऐसा स्टॅच्यू के माफक खड़ा है? चल जा उधर जा. आम्ही पण त्याला तेच सांगतोय, एकतर इथे बस नाहीतर आत जाऊन बस. आतमध्ये तेच करायला जातोय, पण आता अरे सांग ना. म्हणजे दूध सांडलंय ना आतमध्ये. मग ते बघायला नको? तू जा, सांग जा. मोहन, कुछ तो गड़बड़ है यहाँ पे. कल रात को कुछ तो डेंजरस हुआ था. का? ए मोहन, कल रात को तू ऊपर आया था ना? आलो होतो ना रात्री. और तेरे साथ एक बाई भी थी. अहो नाही हो, तिथे मीच होतो. नाही का मी म्हणालो आईस्क्रीम खाणार का म्हणून. नहीं नहीं नहीं, लेकिन तू पहले ऊपर आया था ना, तो उससे पहले मैंने एक औरत की आवाज सुनी थी. हसमुख शेठ हा बायकांचे आवाज सुद्धा काढतो. काढतो काढतो. काढून दाखव. काढून काय दाखव? तर नुसतं काढ ना. आईस्क्रीम खाणार का? यही आवाज थी, यही आवाज थी. चलो अच्छा हुआ. इसका मतलब कि कोई औरत नहीं थी. कोणी औरत नाहीच आहे. चलो अच्छा हुआ. औरत नाहीये कोणी. कोणीच नाही औरत. नाहीये. मागे 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 कोणीच नाही. मागे 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 म्हणजे मागे. तेच म्हणतोय, मागे कोणीच नाहीये, बघायची गरजच नाही. एक मिनट 1 2 3 4. ए भाभी, आप लोग घर में 4 आदमी हो ना, तो ये 5 प्लेट क्यों? एक एक्स्ट्रा किसके लिए है? हाँ, आप आने वाले थे ना, इसलिए मैंने पहले से ही रख दिया. ओह, मेरे लिए? मुझे मालूम था आप आने वाले हो. अरे वाह 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 भाभी, क्या बात है. आप चाय पी लो. हाँ हाँ लो 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 लो. हाँ लाओ लाओ लाओ. हाँ, शक्कर तो कम है ना भाभी? हाँ, हाँ, यो यो. चला. क्या बात है, बढ़िया. अरे बापरे. अरे हसमुख शेठ उधर किधर जा रहे हो? ये तो अपना रेगुलर फर्नीचर है. हाँ, है. वो कुर्सी वो मेरी है, मेरी है वो पार्लर की. काय चाललंय तुझं? अगं परिस्थिती काय आहे? खातेच कसली, वर जाऊन नप ना. आता मी जर खाल्लं नाही ना तर माझं कंट्रोल सुटेल. हळू, मालक इथे. किसका ये चप्पल? लेडीज चप्पल? माझी चप्पल. तुम्ही ती काय म्हणालात म्हणजे माझी चप्पल. ही काय माझी? माझी लेडीज चप्पल तेरी है? नाही. काय आहे, कधी कधी मला लेडीज चप्पल घालायला आवडते. हौस आहे मला लहानपणापासून.
अच्छा, तो तू लेडीज चप्पल यूज करता है हाँ? मुझे पहन के दिखा. काय ये चप्पल मुझे पहन के दिखा. चप्पल मी घालून दाखवू? हाँ. पण चप्पल घालून पाय दाखवू? अरे मोहन, मुझे ये चप्पल पहन के दिखा. हो, पहन के दिखाता हूं ना, उसमें क्या है? अरे ये नहीं, ये लेडीज चप्पल. हाँ, लेडीज चप्पल पहनता हूँ. डालो. अरे अंदर. अंदर. हाँ, ये डालो. अंगठा पुढून बाहेर आला की चप्पल झाली बघा. दादा अंगठा. मोहन, क्या हुआ? रात में चप्पल छोटी हो गई कि तेरा पैर बड़ा हो गया है? क्या हुआ? काल रात्रीत पाऊस पडला, पावसामुळे चप्पल आटली. आपण नाही का पहिल्यांदा कॉटनचे कपडे आणले की एकदा धुवायला टाकतो आणि आटल्यावर घालतो. पागल. मैं पागल. नहीं आपको नहीं, इसको. हाँ. माझ्यासाठी चप्पल आणलंस ना तू? मग मस्करी केली तुमची त्याने, है ना? मस्करी केलीस ना, हो ना? अरे मोहन, तो पहले बोलना चाहिए ना. हाँ? चलो घर देखते हैं. चलो. आता घर काय तुमचंच घर आहे, काय बघायचं? नहीं, मुझे बैठना नहीं है. पहले मैं घर देखना चाहता हूँ कि क्या क्या चेंज किया हुआ. चेंज काही नाही आहे, तसं घर आहे. तुम्ही सांगितलं आहे तसं. अरे मोहन, तू बीच में क्यों खड़ा है? बैठ. चल. पण बीच में क्यों खड़ा है? भाभी, अभी आप दीवार की तरह क्यों बीच में आ गई? आप भी हटो बाजू. मैं भी हटो. हाँ, आप भी हटो. हट गई. अरे वाह. बढ़िया है, चांगला. वाह. सगळे व्यवस्थित आहे तसं आहे की नाही? मग झालं तर. हाँ, सब बराबर है. हाँ? चलो मैं चलता हूँ अभी. है आप आ जाइए. एक मिनट. हाँ. अब क्या है? काय अभी अरे हसमुख बाई, काय एक मिनिट, काय शोधताय तुम्ही? अहो काय झालं? मोहन, हाँ, तू यहाँ सोता है ना? मी तिथे झोपतो. और दिग्या तू उधर. हाँ? उधर सोता है. हाँ. तो ये तीसरी किसके लिए? ये चद्दर किसके लिए तीसरी? हाँ? अरे हसमुख भाई, ते माझ्यासाठी आहे. हाँ. अरे तू तो तेरी बाड़ी के साथ अंदर रूम में सोता है ना? अरे कालची गोष्ट यांना सांगायचीच राहिली. काय विसरलं सांगायला? सांगितलंच नाही तुम्हाला. काय काय झालं माहितीये का, काल माझं आणि हिचं कडाक्याचं भांडण झालं रात्री. काय भांडण? कधी झालं? झालं काहीतरीच काय बोलताय? भांडण झालं. हो भांडण झालं आमचं. काय झालं माहितीये का, रात्री ना ही मला धड झोपू पण देत नाही. हो, सारखं किती घोरताय म्हणून कटकट करत असते. मग माझं डोकं सटकलं. म्हटलं तू झोप इकडे, मी बाहेर जाऊन झोपतो. मग मी इथे येऊन झोपलो. मग आम्ही तिघं बाहेर घोरत झोपत होतो. म्हणजे पहिला दादा घोरायचा, मग मी घोरायचो, मग तिघा घोरायचा. हमारा घर पर सेम प्रॉब्लम है. मेरी बीवी भी मुझे यही कहती है. और पता है, हमारी तो नोकझोंक भी होती रहती है. हाँ, मैंने उसको ईयर प्लग भी दिया. हो, पण काय युजच नाही. बोल काय करणार, चालायचं नाही का? मी काय म्हणतो, हा. आता तुमची खात्री पटली ना? हा. इथे मी झोपतो, इथे दिघा झोपतो, इथे दादा झोपतो. हा. झालं, आता जाऊया ना, चला. हाँ, ठीक है. चला. एक काय मिनिट. झालं आता? ये लेडीज पर्स हाँ कोनीच है? हाँ? किसकी है ये? माझे. हाँ? अरे ये तो लेडीज है, तेरी कैसे हो गई? ये पता नहीं, तुम्हारे फैमिली में कुछ प्रॉब्लम है क्या? ये लेडीज फीवर ऐसा कुछ है? अरे म्हणजे तशी माझी पर्स नाहीये. माझी म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडची पर्स आहे, बदामची. बदाम? ऐसा कैसा नाम है? काय झालं? तुला गर्लफ्रेंड कधी? काका बहिणी खोटं सांगतोय की नाही? राहू दे ना. आहे मीराला गर्लफ्रेंड आहे. ए बालकी दुकान, तू प्रूव कर कि ये तेरी गर्लफ्रेंड का पर्स है. प्रूव कर तू. प्रूव्ह काय करायचं? माझ्याच गर्लफ्रेंडची पर्स आहे, हे बघा. तो ये यहाँ पे कैसे है? तेरी गर्लफ्रेंड यहाँ पे है? आईडी प्रूफ ऐसा कुछ मुझे चेक करना है. मुझे चेक करना है. माझी पर्सनल गोष्ट आहे, का चेक करू दे? नाही. ओ बेटा,
मारा घर में कशु प्राइवेट नहीं, कशु पर्सनल नहीं है। अगर तुझे चेक करने में कोई प्रॉब्लम है ना तो अभी कभी घर खाली करो, मैं चेक नहीं करूंगा। चलो मैं चला। मिल गया। भाभी लड़की थोड़ी बड़ी है, चलेगा चलेगा। ये बड़ी और वो बड़ा है, दोनों की शादी करवा दो। बहुत अच्छी लड़की है। समाधान झालं आता तुमचं? चला चला चला। ओके ओके ओके। गेले बाबा. अगं ए बये, आता खा काय ते. चल पोहे खातीये. काय म्हणायचं? अरे भाभी, ये कौन? खड़ी है, किधर जा रही? किधर? ये तेरी गर्लफ्रेंड भाभी, आपकी बहू? नाही नाही, मी नाहीये कोणाची बहू आणि गर्लफ्रेंड. क्या? तो तू कौन है? कौन है कौन? ए मोहन, सच सच बता, कौन है ये? कौन है? ही ना, ही आमची मानलेली बहीण आहे. बहन? अरे अचानक कैसे आली? हाँ? अचानक मानलेली आहे ना, त्यामुळे अचानक आली. मुझे डाउट था ही कि आप लोग मेरे साथ कोई डबल गेम खेल रहे हो. अभी देखो मैं क्या करता हूँ. पानी सर से ऊपर चला गया है. और ये देखो देखो, ये पेपर में मैंने क्या दिया है? क्या दिया है? मैंने ऐड दी है, ऐड कि ये घर के लिए मुझे नया टेनेंट चाहिए, वो भी डबल भाड़ा. अभी देखो, अभी तो तुम्हें घर खाली करना ही पड़ेगा. हे मस्करी करत नाहीये, खरंच ऍड दिली त्यांनी. और मेरा उसूल है, धंधे में नो मस्करी. अभी घर खाली करने की तैयारी करो और सब सामान हसमुख यार. हसमुख भाई, वाटलंच होतं मला असं काहीतरी होणार म्हणून. खोटं तरी किती बोलणार हो आपण. माझंच चुकलं. सॉरी तरी कशी म्हणू आता तुम्हाला. रडू नका. आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा ना. अरे कुठला मार्ग, कसा काढणार आहेस तू? आणि भाड्याचं काय? डबल भाडं पैसे कुठं आणणार? माझा एक सोर्स आहे ज्याच्याकडे मी पैसे मागू शकतो आणि तो मला नाही म्हणणार नाही. या महिन्याचं भाडं तरी नक्की देतो, तेवढं त्याला कन्व्हिन्स कर दादा, लवकर जा. बस मी जातो, पहिले जातो, त्याला घेऊन येतो. काका नक्की प्लॅन काय? तुला काय करायचंय मला तरी कुठे माहितीये प्लॅन, पण मी करतो काहीतरी. मी पैसे काय हो? मोहन अष्टपुत्रे, मीच मोहन अष्टपुत्रे. हे गिफ्ट आणलं होतं तुमच्यासाठी. हो का? कोणाकडनं? गोडबोले मॅडमने पाठवलं होतं. अरे वा, थँक्यू. आणि हो, ही चिठ्ठी पण पाठवली त्याने तुमच्यासाठी. बरं. ओके, थँक्यू. गोडबोले मॅडमनी? अरे वा, काय पाठवलंय? गुलाब तुझ्या जवळ जरी ठेवलास ना, मधुवंती अफाट ताकदीनिशी येईल. तेव्हा मात्र मी काही करू शकणार नाही. गुलाब? अरे बापरे, गुलाब नको घरात ठेवायला. गोडबोले बाईंना सांगायला हवं, नेमका गुलाब पाठवला. वाटेल ते पाठवा, पण गुलाब नका पाठवू माझ्याकडे. निवडुंग पाठवलात ना तरी मला आनंद वाटेल. अरे चिठ्ठी, गुलाबासारख्या, ठीक आहे, गुलाबासारख्या सतत सुगंध पसरवणाऱ्या माणसाला मैत्रीची भेट मिळताच फोन करा, महत्वाचं काम आहे. मॅडम, तुमच्या भेटीमुळे केवढा प्रॉब्लेम झाला असता माहीतच नाहीये तुम्हाला. फोन कशाला करायला सांगितलं असेल? हॅलो हॅलो मॅडम, मोहन अष्टपुत्रे बोलतोय. अष्टपुत्रे, माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ड आहे. हो ना, बोला ना, काय काम होतं? मी काय बोलू, तुम्ही फोन केलाय, तुम्ही बोला. मॅडम, तुम्ही फोन करायला सांगितलं मला म्हणून केला मी. म्हणजे मी तुम्हाला फोन करायला सांगितला म्हणून तुम्ही फोन केला, नाहीतर नसताना केला? अहो असं काय मॅडम, मी करतो की आपण फोन, नाही का करत फोन. अहो काय किती गांगरून जाताय. मी मस्करी केली तुमची.
अहो मी पण जरा मस्करीच करत होतो तुम्हाला हसवण्यासाठी. तुम्हाला वाटतं तेवढं आता बावळट नाही राहिलेलो मी. माझं ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. माझंही महत्वाचं काम आहे मॅडम तुमच्याकडे. काय? नाही तुम्ही आधी बोललात ना, बोला. नाही अष्टपुत्रे, आधी तुम्ही. बरं ऐका ना, तुम्ही क्लासमध्ये या, मग सांगते तुम्हाला. मॅडम मी येतो, थोडा उशीर होईल यायला. काय घरी थोडा प्रॉब्लेम झालाय आणि थोडा सिरियस आहे. हा पण मी येतो. काय? नाही, एक मिनिट. साधा आहे पण सिरियस आहे. हो. काय बोलताय तुम्ही? नक्की काय झालंय? नाही सांगतो, आल्यावर सांगतो, आल्यावर. हा ठेवला फोन. अष्टपुत्रे पण ना कायम गोंधळलेले आणि दुसऱ्यांनाही गोंधळात टाकतात, पण चांगले आहेत. शू आज है? क्यों वापस बुलाया मुझे? अच्छा, पैसे दे रहे हो? लाओ मेरे पैसे दो. अहो शेठ, पैसे कुठे पळून जातात का? आधी नाश्ता तो करा. आपके पास पैसे तो है ही नहीं, तो पलून कैसे जाणार? हा नाही हसमुख शेठ, पहिले नाश्ता तर करा. तुमच्यासाठी, तुम्हाला आवडतं म्हणून जिलेबी आणि फाफडा आणलाय. म्हणजे जिलेबी कालची शिल्लक होती आणि फाफडा आणायला जमलं नाही, म्हणून मग पापड भाजलेत. ये कॉम्बिनेशन बहुत अच्छा है. हाँ, खाके देखो. बस ऐसे ही आप लोग कॉम्प्रोमाइज में जियो. हैं, ऐसे ही जियो. शेठ, मी काय म्हणतो, ते भाड्याचं तुम्ही काय म्हणत होता? एक बार बोला तो समझ में नहीं आ रहा है आपको? है? मुझे डबल भाड़ा चाहिए, डबल. अहो काय सारखं डबल भाडं म्हणजे किती? नाही म्हणजे काही कमी करता आलं तर. इतके जुने संबंध आहेत आपले, आपण एकत्र फॅमिली सारखे राहतो ना. बस ये ही मेरे से नहीं होता. हसमुख त्रिवेदी के लिए बिजनेस पहले, बाकी सब कुछ बाद में. हाँ, असं बोलू नका हो शेठ. म्हणजे तुमच्यासारखी दानशूर माणसं या जगात कुठे सापडणार नाहीत, माहितीये? तुमच्यासारखं भाडे करून आपलं असं कोण मानतं का? हं? हो, मी तर तुम्हाला जन्मापासून बाबांचा सख्खा मोठा भाऊ समजतोय. बघा, एवढं जवळचं नातं आपलं आणि त्यात व्यवहार कसले आणताय? हाय गुलाब. हा सारू गुलाब छे, किती चांगले गुलाब आहे. पण इथे कोणी टाकलं असेल? माझ्या मोहनसाठी नेते, त्याच्या गॅलरीतच ठेवते. हा, मारा मोहन काम करत असेल ना तर त्याला छान वास येईल. तोरण, अच्छा. जिलेबी और पापड. जलेबी. पापा મને જલેબી બહુ ભાવે છે. बघा कशी जिलेबी खाते, आवडते तिला पण. मैं एक बात बोल देता हूं, मैं एक भी पैसा कम करना नहीं. ओके, मुझे डबल भाड़ा दो, नहीं तो घर खाली करो. हाँ. अहो काय सारखं डबल भाडा लावलाय? थोडा वेळ तरी द्या ना, देतो तुम्हाला डबल भाडं. एक गधेड़ा, और किती वेळ चाहिए तुझे? हाँ, मला संध्याकाळपर्यंत वेळ द्या, मी तुमची सगळी व्यवस्था करतो, पैसे आणून तुम्हाला देतो. मक्खी ज्यूस. क्या बोला तू? शू बोले तू? मक्खी ज्यूस? मी मक्खी ज्यूस? हाँ, मी नाही, पाण्यात मक्खी पडली, ते पाणी चूस करते. पाणी नका पिऊ, पाणी पिऊ नका. संध्याकाळपर्यंत पैसे देतो म्हटलं ना, संध्याकाळी पैसे घेऊन जातो. ओके, फाइनल वार्निंग. फायनल संध्याकाळपर्यंत पैसे देतो तुम्हाला. तुझे पता है ना, मैंने पेपर में ऐड दी है. ती ऍड वाचली म्हणून तर एवढी धावपळ करतोय, नाहीतर काय. मी येतो जाऊन, संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील. कामिनी चल, ती बॅग घे माझी फक्त. चल आपण जाऊया. चल द्या.
गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. हा ही फुलं म्हणजे आज कोणी काय ज्येष्ठ विष्ट येणार आहे का काय? अहो मॅडम तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेतला? अहो मला सांगितलं असतं मी आज घेऊन आलो असतो फुलं. मुळाची आधी सांगितलेली कामं करा, तेवढं केलं ना तरी पुरे होईल. अहो मॅडम तेच करतो या. हा नाही म्हणजे आज कोणी स्पेशल माणूस वगैरे येणार आहे का? नाही म्हणजे आपलं उगाच आपलं त्या जनरल नॉलेजसाठी विचारलं, बाकी काय नाही. का तुम्हाला एवढे प्रश्न असतात? काय एवढं चौकशा? नाही नाही मॅडम सॉरी तुम्हाला तर माहिती आहे मी नसतं चौकशा उगाचच करीत नाही. हा बरं ठीक आहे. आलेत का सगळे? कोण? क्लासमध्ये सगळे शिक्षक आलेत का? मॅडम मला फक्त 5 मिनिटं द्या, मी असा राऊंड मारून येतो आणि तुम्हाला सगळा रिपोर्ट देतोय बघा. पटपट. आणि सगळ्यांना आत पाठवा. मला सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आणि तुम्ही पण या. बरं मॅडम येतोच. गुणाजी. हा मॅडम. अष्टपुत्र्यांना आत पाठवा. काय काय बोलतोयस तू? गोडबोले मॅडम आज हातामध्ये फुलं घेऊन आली? हो आम्ही पण असं तुमच्यासारखा शॉक झालो. म्हटलं हे कसं शक्य आहे? स्वप्न बिप्न बघतोय का काय? आपण नाही खरोखरच गोडबोले मॅडम हातात फुलं घेऊन आलेल्या आणि काय दिसत होत्या. अहो त्यांच्या हातातली ती फुलं ती पण लय जबरदस्त दिसत होती. अहो ते तो पिक्चर नाही का मैं हूं ना, त्यातले ते टीचर हा एकदम त्यांच्यासारख्या दिसत होत्या, एकदम ब्युटिफुल म्हणजे एकदम काटा. ए गुणाजी फार टिवटिव सुटली करे. हा कोणाबद्दल बोलतोय कळतंय का तुला? हे बघ तू जिच्याबद्दल बोलतोयस ना ती आता फक्त एक कळी रे. अजून तर तिला उमलायचंय, फुलायचंय. कुणासाठी? तुमच्यासाठीच. माझ्यासाठी. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी नजर आणि तुझी जीभ सांभाळून वापर. मीरा गोडबोले फक्त माझी आहे. मला पण असंच वाटत होतं की हे जे काही डेकोरेशन चाललंय हे तुमच्या मांडवासाठीच, पण तसं काहीच नाही बघा. ही जी सजावट आहे ना ही दुसऱ्याच मांडवासाठी चाललेली. कुणासाठी? कुणासाठी असेल ही सगळी सजावट असं वाटतं तुला? कुणासाठी म्हणजे काय? आज सकाळी मॅडम मला काय म्हणाल्या, सगळे आलेत काय नेहमीच्या कडक आवाजात. आणि अष्टपुत्रे सर आलेत काय हे कसं विचारलं, जणू काय गुलाबाच्या पाकळ्यात उधळल्या. म्हणून मी आपलं म्हटलं, मला तसं वाटलं. अच्छा म्हणजे हे पाणी तिकडं मुरतंय तर? हा गुणाची तपास काढावा लागेल. आणि जर मीरा गोडबोलीची गाडी ट्रॅक सोडून चालली असेल ना तर तिला लाईनीवर कसं आणायचं ना हे या मदन म्हात्रेला परफेक्ट माहिती आहे. एकदम बरोबर आहे बघा. या 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 भाऊ राया, बहीण राया, दोघंही आले काय? मग कामिनी कसं चाललंय? म्हणजे आपल्या मोहनच्या घरी गेल्यावर अगदी मस्त माहेरी गेल्यासारखंच वाटत असेल ना? हो तर मला तर अगदी मज्जाच येते. माहेरी आली सुवासिनी, तिला मिळालं घरचं अंगण. माहेरी आली सुवासिनी, तिला मिळालं घरचं अंगण. हो बंद करावं या कविता तुमच्या. आणि काय मोहन कसं चाललंय आयुष्य? मस्त ना? फर्स्ट क्लास चाललाय. म्हणजे लपाछपी खेळण्याचा फील येतोय सारखा. लहानपणी जे खेळायचं राहिलं ती आता इच्छा पूर्ण करतोय सगळी. म्हणजे जाऊ दे ना आता, माझं कुठे गारणं तुम्हाला सांगत बसू, जाऊ दे. मोहन तुला मॅडम बद्दल काही समजलं का? काय कळलं? अरे ते काळजी करण्यासारखं नाहीये काही, पण आपल्या सगळ्यांना बोलवलंय मॅडमनी. म्हटलं तुला काही माहितीये का? काय रे ए मोनू, कसला विचार करतो रे? अरे तुला विचारलं तुला माहितीये का काही तर सांग ना, माहिती असेल तर. नाही मला काहीच माहित नाही, मी आत्ता आलो ना. अहो मॅडम तर तुमच्याबद्दल खास विचारत होत्या. माझ्याबद्दल? होय. अरे विशेष काही नाही रे, तू म्हणजे कायम क्लासला उशिरा येतो, मुलांना नीट शिकवत नाही, तुझं तुझ्या कामाकडे तुझ्या क्लासकडे काही लक्ष नाही, त्याच्यावरून चिडल्यात त्या. तेच विचारत होते गुणाजीला. काय? हा होय 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 होय. मी एक काम करू का, मी जाऊन त्यांना विचारतो ना काय झालंय ते. ए तुला एकट्याला बोलवलंय का मॅडमनी? गुणाजीला सांगितलंय ना सगळ्यांना बोलून आण म्हणून?
ए गुणाजी, मॅडमला सांग सगळे आलेत म्हणून. ठीक आहे. किती सुंदर दिसत आहेत फुलं. सगळं आवरून झालंय ना? आज अष्टपुत्रेंना मी सगळं माझ्या मनातलं सांगणार. सॉरी, काय काय म्हणालात? नाही ते तुम्ही म्हणालेलात ना, ते सगळ्यांना बोलव म्हणून. आलेत सगळे, केबिनच्या बाहेर उभे आहेत. ठीक आहे, मग सगळ्यांना आत बोलव. ते अष्टपुत्रे सर पण आलेत बरं का. तुम्हाला मी जी कामं करायला सांगितली ना ती जाऊन करा तुम्ही आधी. हो हो, जा बोलवा त्यांना. युजलेस, नको तिकडे लुडबुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आईला मॅडम तर आज फार आवरून सवरून आलेत. गुणाजी जे बोलला होता ते खरंच आहे. काय सुंदर दिसतायत मॅडम. पण आज एवढे आवरून सवरून यायचं कारण काय? तपास केला पाहिजे. हा, या मोनूची काही भानगड तर नाही ना? आज मॅडम खरंच खूप छान दिसतायत. का असेल असं? मॅडमचा मूड चांगला वाटतोय. पैशांचं विचारूया मॅडमना. इतना सन्नाटा क्यों है भाई? काय मॅडम, आज खूप छान दिसताय तुम्ही. म्हणजे ना असं एकदम फ्रेश वाटतंय आणि आतून खूप खुश आहात ना असं वाटतंय आज. आज म्हणजे नेहमी नसतात का? अहो काय बोलताय काय काय तुम्ही कामिनी मॅडम? अहो एखाद्याला कॉम्प्लिमेंट द्यायची ही अशी पद्धत असते का? नाही मॅडम, तुम्ही नेहमीच खूप खूप अशा फ्रेश आणि एनर्जेटिक दिसत असता. पण आज मात्र तुम्ही जरा स्पेशलच दिसताय. म्हणजे एकदम वेगळ्या दिसताय आज. थँक्यू. अष्टपुत्रे, काही बोलायचंय का तू? मला काय, हा मला म्हणायचं होतं, तुम्ही चष्मा घरी विसरलात का मॅडम? म्हणजे चष्मा नाहीये तरी दिसतंय ना तुम्हाला सगळं. अरे मोहन, तुला कळत कसं नाही रे? अरे हा जो गेटअप आहे, हा जो लुक आहे, यामध्ये असा चष्मा वगैरे घालायचाच नसतो. एम आय करेक्ट मॅडम? नाही, मला काय माहित नाही. पण मॅडम एक मात्र सांगतो, हा तुमच्या म्हणजे या दिसण्यामुळे ना सगळ्यांना एकदम असं फ्रेश वाटतंय. आतून मनापासून फ्रेश वाटतंय. पण तुम्ही कशाला बोलत? सगळ्यांना ओरडायचंय का आम्हाला? काय चुकलं? नाही म्हणजे मला तुम्हा सगळ्यांना सांगायचंय, आज आपण क्लासमध्ये काहीतरी करणार आहोत. म्हणजे ऍक्टिव्हिटीज समजा. मॅडम, कवी संमेलन करूया का? कामिनी मॅडम, पेस्ट कंट्रोल करूया. पेस्ट कंट्रोल अचानक? आणि हे का ठरलं? आणि मला काय माहितीच नाही. एक्सक्यूज मी, तुम्हाला कशाला माहित असलं पाहिजे? नाही नाही, म्हणजे आता कसं आहे बघा, आपल्या सगळ्या कलाशी साफसफाई मीच करतो ना, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. आणि गेले 6 महिन्यापूर्वी तर आपण केलं ते पेस्ट कंट्रोल. हो गुणाजी, 6 महिन्यापूर्वी केलं होतं ना. पेस्ट कंट्रोल आहे, परत आता करायला नको का?
आणि ते मागच्या आठवड्यात मी क्लासमध्ये कॉक्रोच आणि किडे बघितले होते कुठेतरी, म्हणून म्हटलं बंदोबस्त करायला हवा नाही का, त्यामुळे पेस्ट कंट्रोल. पण मॅडम मग आज क्लासला सुट्टी. सुट्टी काय तुम्हा सगळ्यांना सुट्टी आहे, तुम्ही घरी जाऊ शकता. मॅडम सुट्टी? अहो आधी सांगितलं असतं तर आम्ही आलोच नसतो ना. आणि मग क्लासचं काय, म्हणजे तास राहिलेत ना. कामिनी मॅडम, ऑब्व्हियसली मुलांना सुट्टी द्यायची आहे, आणि आज जे क्लास बुडणार आहेत ते आपण कुठल्या तरी रविवारी कव्हर करू. पण मॅडम तुम्ही जाऊ शकता, पण एक तुमच्यापैकी एक कोणीतरी थांबायला हवं. मी थांबतो ना. अष्टपुते तुम्ही थांबा. थांबाल ना? थांबतो मॅडम. तर काय थांबतो. बाकी तुम्ही सगळे जाऊ शकता. सर, हा फुलांचा सुगंध भलतीकडे दरवळायला लागलाय. अरे गुणाजी, मला तर वाटायला लागलंय की हे फुलच फॉल्टी आहे. हा, मी निघते, म्हणजे घरी लवकर जाईन ना म्हणून. तुम्ही थांबताय ना अष्टपुते? मी थांबतोय ना मॅडम, थांबतो. ते मॅडम, ते आपल्या क्लासमध्ये एका सायन्स प्रोजेक्टच्या संदर्भात काहीतरी आपण एक इनिशिएटिव्ह घ्यावा अशी माझी इच्छा आहे, आणि त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायचं होतं. म्हात्रे सर, हे बघा आता ते पेस्ट कंट्रोलवाले येतील, त्या वासांनी तुम्हाला त्रास होईल, परत उद्याच्या करिक्युलम मध्ये खाडा पडेल. त्यापेक्षा तुम्ही आता निघा ना प्लीज. काय करतोय? साफसफाई करतोय. अरे इथं मॅडमनी अख्खा सायन्सचा प्रोजेक्टच पुढे ढकललाय, आणि तू कुठे घेऊन बसलाय साफसफाईचं? उद्या कर. चल बाहेर जा. मग काय बाहेर जातो? मॅडमनी सांगितलं ना. दार बंद करा. दार बंद करा. येतो मॅडम. दार लावल्याशिवाय आपण बाहेरून ऐकणार कसं? काय सर, मॅडमने तर कटवलं आपल्याला. हा ना यार गुणाजी, म्हणजे हा मोहन आयता चान्स मारणार आतमध्ये. पण हे बघ गुणाजी, जोपर्यंत मला आतमध्ये या दोघांचं काय चाललंय हे समजत नाही ना, मी काय इथून हलणार नाही, आणि तुलाही हलू देणार नाही. बर, तुम्हाला कळलं का मी सगळ्यांना का पाठवलं आणि तुम्हाला एकट्याला का थांबवलं? हो, पेस्ट कंट्रोल साठी ना. नाही, करायलाच पाहिजे. मी एक काम करतो मॅडम, मी जाऊन 2 रुमाल विकत घेऊन येतो. एक तुम्ही तुमच्या नाकाला बांधा, मी माझ्या नाकाला बांधतो. अष्टपुत्रे, काय तुम्हाला साधारण गोष्टी लक्षातच येत नाहीत का? नाही म्हणजे आज तुम्हाला काही वेगळं नाही वाटत आहे का? ते म्हणजे मग अशी म्हटलं नाही का तुम्ही चष्मा घरी विसरलायत का? लक्षात आलं की माझ्या ते? ते मगाशी ऐकलं हो मी. हा, पण तुम्ही खूप सुंदर दिसताय हे नाही ऐकलं तुम्ही? खरंच मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसताय. साडी शोभून दिसते तुम्हाला, रंगही खुलून आलाय, आणि तुम्ही ते वेगळं लिपस्टिक लावलेत ना, त्यामुळे अधिक छान दिसताय तुम्ही मॅडम. तुम्हाला काय वाटलं माझ्या काही लक्षात येत नसेल? नशीब. मला वाटलं नेहमीसारखी चुकीची गाडी पकडली की काय तुम्ही. नाही, गाडी पकडतच नाही ना मी मॅडम, शेअर रिक्षाने येतो. काय अष्टपुत्रे, तुम्ही पण ना. ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं, काहीतरी पर्सनल, प्रायव्हेट. मॅडम, मलाही तुमच्याशी महत्वाचं पर्सनल आणि प्रायव्हेट बोलायचं आहे. म्हणजे बरं झालं तुम्ही या सगळ्यांना जायला सांगितलं. त्यांच्यासमोर बोलता नसताना जरा विचित्र झालं असतं असं. म्हणजे हा अष्टपुत्रे, इथे नका बोलू. नाही, मी बाहेर जाते, मग मी तुम्हाला हाक मारते. माझी हाक ऐकल्यावरच या तुम्ही. नाही ऐका ना, मला काहीतरी तयारी करायची. तुम्ही थांबा प्लीज, माझी हाक ऐकल्यावर या.
थांबा मी आलेच. मॅडम कसली तयारी करणार आहे? मीच त्यांच्याकडे उलट 30,000 रुपये मागणार आहे. हेलो, बोलो, कौन बोलो छो? Am I speaking with Mr. हसमुख त्रिवेदी? हाँ, हसमुख त्रिवेदी बोलो छो. बोलो, कौन बोलो छो आप मैडम? તે ઇમ્પોર્ટન્ટ નથી હસमुख ભાઈ, મને तुमसे इम्पोर्टન્ટ बात करनी છે. હા તો બોલો ને મેડમ, તમે તો ગુજરાતી બોલો છો ને? તો પછી આપણી વાત બની ગઈ છે મેડમ. અને તમારા આ મીઠા મીઠા અવાજ પરથી જ લાગ્યું કે આ તો આપણા મેડમ म्हणजे એટલે કે આપણા ગુજ્જુ મેડમ છે. હા બોલો મેડમ, શું વાત છે? શું સેવા કરું તમારી? सगळ्यात पहिली गोष्ट, मी काय करते, मी कोण आहे, मी गुजराती आहे की मराठी आहे, हे सगळं विसरायचं. ते इम्पॉर्टंट नाही है. अरे अरे मैडम, ऐसे कैसे महत्व नहीं है? मुझे पता तो होना चाहिए ना मैं किससे डील कर रहा हूँ. तेच तर, डील करण्यासाठीच तर फोन केलाय. हाँ, आता बोलो. आजच्या न्यूजपेपर मध्ये तुमची ऍड बघितली. हाँ हाँ, टेनंट हवाय ना तुम्हाला? अरे नहीं 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 मैडम, मुझे टेनेंट नहीं चाहिए, मुझे साधा भाडेकरू पाहिजे. तेच तर, त्यासाठीच तर फोन केलाय. किती घेणार भाडं? तुम्ही इंटरेस्टेड आहे क्या? मिस्टर त्रिवेदी, तुम्हाला असं नाही का वाटत आहे की तुम्ही खूप प्रश्न विचारता? भाडं किती घेणार इतकंच सांगा. अरे 25,000. 25,000? अगर आपको ज्यादा लगता है तो मैडम मैं आपके लिए 22,000 कर दूंगा, लेकिन एनाથી 1 रुपयो ओछो नहीं लईश. हाँ 35 दें. अरे 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 मैडम, ऐसा कैसे? मैंने आपको बोला ना 22,000 से 1 रुपया कम नहीं. 1 मिनट मैडम, क्या 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 वापस बोलो. क्या क्या किती किती? ओनली 35,000. अजून हवेत? अरे मैडम, आप होश में तो हो ना, ये तो मेरी डिमांड से भी बहुत ज्यादा है. पण माझं ठरलंय, मी 35च देणार. फक्त माझी एक कंडिशन असेल. अरे मैडम, आप आपकी कंडीशन का पूरा लिस्ट दे दो, मैं सब पूरी कर दूंगा. मला आजच तुमच्या घरी राहायला यायचं. राईट नाउ. तुम्हाला नसेल जमत तर मग? अरे 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 अरे, ऐसा कैसे नहीं है? आप आ जाइए, अभी आ जाइए मैडम, सब सब बराबर कर दूंगा. आप आ जाइए मैडम. सी यू, बाय. अरे हसमुख शेठ, लग गई तेरी लॉटरी. हाँ, आने आने शू आवाज तो मैडम नो, शू आवाज तो मिट्टो. बस अभी तो ये देखना है कि मैडम कैसी दिखती है. चल हसमुख, लग जा, चल. अरे मात्र सर, गुणाजी तुम्ही अजून इथेच? मॅडमनी तुम्हाला घरी जायला सांगितलं होतं ना मॅडम? अरे वा वा, कशी घरी जाऊ नाही का? म्हणजे मी आणि गुणाजीनी जायचं आणि तू आणि मॅडमनी एकटंच या क्लासमध्ये थांबायचं. हा हा, तसंच सांगितलं होतं मॅडमनी. तुम्ही घरी जा, आम्ही थांबणार. बघ, मॅडमनी तुलाच थांबायला का सांगितलं? मला नाही माहिती. अरे मॅडमनी तुला थांबायला सांगितलं, याचा अर्थ त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचंय सांग. आणि त्यांना जर तुझ्याशी महत्वाचं बोलायचंच होतं तर त्या तुझ्याशी त्यांच्या केबिन मध्ये का नाही बोलल्या? आणि त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला वर्गात कशाला बोलवलंय? तुम्ही चुकीचे प्रश्न विचारताय मला. हे प्रश्न तुम्ही मॅडमला विचारायला हवेत. मॅडम, काय झालं? पण मला एक सांगा, हे सगळं तुम्हाला कसं माहिती? तुम्ही केबिन बाहेर उभं राहून चोरून ऐकलत का? हो. हा, आम्हाला त्या घाणेरड्या सवयी नाहीत. हे बघ मोनू, तुला मी एकदम साधा आणि स्पष्ट क्लिअर प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं तितकंच स्पष्ट आणि क्लिअर उत्तर द्यायचं, समजलं? हो. तिला तुला भेटायचंय का तिला तुला भेटायचंय? एकच आहे ना दोन्ही? तुला तिला, तुला तिला भेटायचंय, तुला तिला, तिला तुला, तुला तिला, नाही का? एक मिनिट थांब. मी परत विचारतो.
तुला तिला भेटायचंय का तिला तुला भेटायचंय? करेक्ट. एकच झालं ना परत. तुला तिला भेटायचंय का तिला तुला, तुला तिला का तिला तुला, नाही का? सेमच पण. एक काम करा, तुम्ही दोघं जण ठरवा नक्की, मी मॅडमला भेटून येतो. 2 मिनिटं मोनू प्लीज. 1 मिनिट गुणाजी, लेट मी करेक्ट. तिला तुला भेटायचंय का तुला तिला भेटायचंय? जावा तिकडं, मला कोणाला पण नाही भेटायचं. गेले पकडा त्यांना. गुणाजी, या दोघांच्या मनात काय चाललंय ना हे मला परफेक्ट समजलंय. आणि काहीही झालं तरी ते मी आज घडू देणार नाही. मॅडम, अहो मॅडम कुठे आहात तुम्ही? मॅडम, अहो पूर्ण अंधार आहे, दिसत नाही मला. कुठे आहात तुम्ही मॅडम? काय काय आहे सगळं हे? अष्टपुत्र, हे सगळं सगळं तुमच्यासाठी. इतके दिवस जे आपण एकमेकांना सांगू शकलो नाही, तुम्ही तुमच्या मनातलं आणि मी माझ्या मनातलं. संधी आली पण ती वेळच आपण कधी येऊ दिली नाही. आज आपण एकमेकांना सांगून टाकू. हाच तो दिवस, हाच तो क्षण. मॅडम, काय सुंदर बोलता हो तुम्ही. पण मला तुम्हाला काय सांगायचंय माहितीये का तुम्हाला? मला माहितीये, पण तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल मला. सांगा ना. सांगू? खरंच सांगा ना. म्हणजे तुम्ही रागवणार नाही ना मॅडम? नाही हो रागवणार मी. सांगा ना प्लीज. सांगतो मॅडम. म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं होतं की मॅडम, आज ऍक्च्युली मला तुम्हाला हे विचारायचं होतं. मॅडम तुम्ही त्या कोपऱ्यात थांबा. ए बाळा, तू घरी जाता घरी जा. कोण आहात तुम्ही? अहो आम्ही ते आपलं ते झुरळ मारतो ना ते. कोण आहे काय? हे बघा, तोंडाला मास्क बांधून वगैरे चोर असणार. चोर, दरोडेखोर. पोलिसांना बोलवा. चोर कोणाला म्हणतो रे? चोर आहे का आम्ही? दिसत नाही तुला? दिसणार म्हणजे दिसताय कुठे? कसं कळेल मला? अरे 100%. काय काय? 100% झुरळ, पाली, ढेकणं मारणारी माणसं आहेत आम्ही. हा, याला काय म्हणतात? एक कोण आहे रे आपण? पेस्ट कंट्रोल. पेस्ट कंट्रोल वाली माणसं आम्ही. पेस्ट कंट्रोल. हे बाय, झुरळ, ढेकणं, पाली सगळं खतम. काय? हो. अहो, इथल्या ज्या मेन मॅडम आहेत ना, त्यांनीच आम्हाला बोलवलंय. अहो, मीच आहे इथली मॅडम आणि मी कोणालाही परवानगी दिलेली नाहीये. कोणालाही नाही बोलवलंय पेस्ट कंट्रोल साठी. हे बघा मॅडम, मला एक सांगा, आज सकाळीच तुम्ही सांगितलं की नाही पेस्ट कंट्रोल करायचंय म्हणून क्लासच्या सगळ्या मुलांना सुट्टी दिली, सगळ्या स्टाफला घरी पाठवलं की नाही तुम्ही? मास्क खाली करा. तुम्ही मास्कला हात लावायचं काम नाही. हे बघा, तुम्ही खोटं बोलताय ना. तुम्ही बोलवलं होतं की नाही आम्हाला? खरं सांगा. ते मी हा म्हणजे मग तुम्ही तिकडे जाऊन उभे राहा. आम्हाला आमचं काम करू द्या. एक सुद्धा झुरळ, पाल, ढेकून एक सुद्धा ठेवणार नाही आम्ही तुमच्या क्लासमध्ये. एकदम सगळं सपाचाट. बरोबर. एक मिनिट. तुम्ही पेस्ट कंट्रोल करायला आलात ना? ठीक आहे, तुम्ही केबिन मधलं आवरून या. आम्ही इथेच आहोत. ती साफ झाली केव्हा? झालं? मग ठीक आहे, तुम्ही इथे पेस्ट कंट्रोल करा, आम्ही केबिन मध्ये जातो. चला अष्टपुत्र, आपण केबिन मध्ये जाऊया. साफसफाई करा. साला मैं तो साथ बन गया, जास्ती बड़ा मुझे मिल गया. ए गधेड़ा, वो सूझ है. चलो निकलो और ये सब सामान निकालो. चलो आउट. का आता काय दिवसा पण टाकायला लागले की काय तुम्ही? ए बाल की दुकान, मुझे क्या करना है ना मुझे पता है. तेरा क्या होगा रे? हाँ अहो शेठ, अहो असं झालं काय अचानक? देखो भाभी, मुझे स्ट्रेट और फॉरवर्ड बात करने की आदत है.
मुझे इस घर के लिए नया टेनेंट मिल गया है। अरे पता है, नया टेनेंट जो आ रहा है ना, अरे डबल से ज्यादा भाड़ा देने के लिए रेडी है। अरे काय हसमुख शेठ, डबल भाडं मस्करी करताय काय आमची? ए भाई, मुझे कोई मस्करी करने की आदत नहीं है और मेरा एक उसूल है, हाँ, धंधे पे नो मस्करी। अहो पण मग आता काय, हाँ? तुम्ही आउट और ती इन। ती कोण ती? अरे तीच, हाँ? नया टेनेंट। क्या सॉफ्ट और स्वीट आवाज है उसकी, पर उसकी एक ही कंडीशन है, उसको आज के आज घर चाहिए। मैंने बोला आज? आज क्यों? अभी आ जाओ अभी दे देता हूँ घर, हाँ? और मेरा नवीन भाड़ा शुरू। अहो पण मग आता आम्ही कुठे? अरे रास्त्यावर, गली में, कहीं भी रहो, हाँ? अरे दादा, मुंबई में कितने लोग रास्ते पे रहते हैं ना, तुम भी। जास्त बोलू नका, आम्ही काय रस्त्यावर राहायचं का? ए चुप, तू क्यों मालिक की भाषा बोल रहा है, हाँ? ये मेरा घर है, मेरी प्रॉपर्टी है, मैं किसी को भी रखूं ये मेरी मर्जी, किसी को भी ना बोलूं ये भी मेरी मर्जी। अरे एक बात याद रख, हाँ? तुम्ही लोग आज आउट। हसमुख शेठ, असं काय करताय? आमचा पण जरा विचार करा ना। मालक, थोडी तरी माणुसकी दाखवा ना। ओ भाभी, मानुस की दो साइड से चलती है, हाँ? नया टेनेंट जितना भाड़ा दे रहा है, अगर उतना आप दे सकते हो तो आप रह सकते हो यहाँ पे। पॉसिबल है दादा आपके लिए, हाँ? बाकी अपना व्यवहार पहले, हाँ? मेरा रोकड़ा निकालो या तो सामान निकालो, हाँ? ये फाइनल। जय माता जी। हाँ चलो। अहो त्रिवेदी शेठ, ऐका तरी, अहो काय भलतच होऊन बसलंय हो हे। मला वाटलं आपल्याला घाबरवण्यासाठी याने पेपरात जाहिरात दिली आहे, हा तर खरंच दुसऱ्या माणसाला आणायला निघाला। बघा ना वहिनी, आधी मला गरमागरम चहा द्या बाई। अगं चहाला मार गोडी, आधी मला सांग, तो मोहन कुठे गेलाय? दादा क्लास मध्ये। अजून आता इतका वेळ काय करतोय तो क्लास मध्ये? अहो काय झालंय काय? पण काय झालंय काय? छप्पर फाटलंय इथे। अच्छा, कुठे गळतंय? अगं तू गप्प बस ग बाई, काय बोलतीयस तू? हा घर मालक, त्याने घर रिकामं करायला सांगितलंय आजच, नवीन भाडेकरू येणार आहे म्हणे। काय करायचं आता? आणि आता मोहन गायब आहे, नेमका गायब होतो। मग काय मग? बोला ना, काय बोलू? तुम्हाला जे बोलायचंय ते। मला काय बोलायचंय? मला काय माहित? मला तरी काय माहित? अहो, तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही सांगणार आहात की मला जे वाटतंय ते तुम्ही सांगणार आहात, हे मला कसं माहित ना? तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही बोला। मी काय वाटेल ते बोलीन मॅडम। अष्टपुत्रे, असं काय करताय? काय? अहो, सकाळी फोनवर नाही का आपलं बोलणं झालं की आपल्याला एकमेकांशी बोलायचंय, बाहेर आपण बोललो की काहीतरी सांगायचंय। अरे हा हो, पण तुम्हालाही काहीतरी बोलायचं होतं ना, मग तुम्ही बोला ना मॅडम पहिल्यांदा। नाही, पण तुम्ही बोला। नाही, तुम्ही बोला मॅडम। पहिले आप। पहिले आप मॅडम। अष्टपुत्रे, मी तुमची बॉस आहे, तुम्ही सांगा ना प्लीज। पण मी तुमचं फ्रेंड आहे की नाही, मग तुम्ही सांगा ना प्लीज। बरं मीच सांगते। अष्टपुत्रे, एक मिनिट मॅडम, एक मिनिट। अरे दिगू, काय रे दिगू? हा हॅलो, कुठेस तू? कुठे म्हणजे मी इथे केबिन मध्ये आहे, म्हणजे आपल्या हे क्लास मध्ये आहे। का रे भाई, लगेच घरी आहे, लगेच। काय झालं काय? अरे मेजर प्रॉब्लेम झालाय, तो त्रिवेदी बोलतो तुम्ही घर खाली करा, निघा इथून। काय? अरे पण का?
अरे भाई लॉंग स्टोरी आहे. मग शॉर्ट करून सांग ना पटकन. बरं ऐक, ती त्रिवेदीला कोणतरी नवीन भाडेकरू मिळाले आणि ते आपल्याहून जास्त भाडं द्यायला रेडी आहे. तर हा भाई एका पायावर रेडी झाला, बोलतो की तुम लोग निकलो नाही तो सामान बाहेर निकाल दूंगा. अरे पण मग आपण जाणार कुठे? अरे भाई याचंच उत्तर नाही माहित म्हणून तुला कॉल केलाय ना काका. तू जरा जे काय हातात काम असेल ना ते सोडून लवकर घरी ये. हा बरोबर, येतो लगेच येतो. मॅडम मी जरा जाऊन येतो, इमर्जन्सी आहे. काय काय इमर्जन्सी? इमर्जन्सी म्हणजे इमर्जन्सी नाही, सगळे जण घरातले आयसीयू मध्ये आहेत जवळजवळ. मला मी जाऊन येतो आणि तुम्हाला सगळं सांगतो. नाही काय येतो मॅडम. अष्टपुत्रे ऐका, अष्टपुत्रे काय झालंय ना अचानक? कोण आयसीयू मध्ये? चला संपलं. या घराशी असलेलं आपलं नातं संपलं. आता या घरात पुन्हा गरम गरम वाफाळता चहा घेतला जाणार नाही, शब्द कोड सोडवलं जाणार नाही. मला सुचणाऱ्या भन्नाट कल्पना, आयडियाज हे घर पुन्हा कधीही अनुभवू शकणार नाही. मलाही आठवते या घरात पहिल्यांदा आले तेव्हा मी बनवलेला तो पहिला गोड शिरा, केलेला तो चहा, या घराची मी प्रामाणिकपणे सेवा केली. या घराच्या कानाकोपऱ्यातून माझा हात फिरलाय. माझं ब्युटी पार्लर, माझं किचन, माझ्या या सगळ्या गोष्टी वर्षानुवर्ष या घराची सेवा केली आहे. हो, हे सगळं सोडून जाताना खूप यातना होणार, खूप यातना होत. या बॅटने मी या घरी एवढ्या वेळा क्रिकेट खेळलो, एवढ्या वेळा काचा फोडल्या. प्रत्येक फुटलेल्या काचेबरोबर ना एक अशी आठवण आहे, मेमरी आहे. आता काय, या घरी माझ्याकडनं क्रिकेट खेळणं नाही, नवीन काचा फोडणं नाही, इन शॉर्ट नवीन मेमरीज करणं नाही. एकूण काय तर हे घर आता आपलं राहिलं नाही. आपली वेळ भरली आणि मोहन सुद्धा यातून आपल्याला वाचवू शकेल असं मला तरी वाटत नाही. अहो पण आपण आता जाणार कुठे? जाऊ कुठेतरी. अगं संतांनी म्हणूनच ठेवलंय ना, हे विश्वची माझ हे घर. आता नशीब फरफटत नेईल तिकडे जाऊ, नाहीतरी या जगामध्ये भरपूर मंदिर आहेत, धर्मशाळा आहेत. जाऊ कुठेतरी. सॉरी, माझंच चुकलं. मी इथे यायलाच नको होतं. माझ्यामुळेच सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत. सुटले सुटले घर माझे सुटले, जुळलेले बंद हे तुटले. अरे अरे काय एवढं काय चाललंय? काय आलास? हो आलो. बरं झालं आलास. आता तुझं सामान बांध, म्हणजे आपण सगळे निघून जाऊ कुठेतरी लांब. नशीब नेईल तिथे. अरे काय आहे, निर्वा निर्वीची भाषा काय करताय? काय झालं काय? बघ ना, असेच वागतायत सगळे. अरे मगाशी तो मालक स्पष्टपणे सांगून गेलाय, त्याला दुसरा भाडेकरू मिळाला आणि तो सुद्धा आपल्यापेक्षा जास्त पैसे देणार. मग काय, तो नवीन भाडेकरू आत आणि आपण बाहेर. आपण घराबाहेर का जायचं? तो कोण आहे आपल्याला बाहेर काढणारा? अरे मालक आहे ना तो. मग काय झालं? अरे आपण पण इतकी वर्ष राहतो इथे, आपण असं सहज घराबाहेर जायचं? अरे जागो ग्राहक जागो. त्रिवेदी शेठ कुठे? मी बोलतो त्याच्याशी. बाजूला लागेल, बाजूला बाजूला वा. अरे मोहन. हसमुख भाई, हसमुख भाई. ए सुशे, हाँ? नीचे आवाज में बात करवाने. जो लोग भाड़ा नहीं देते ना,
ऊंची आवाज में बात नहीं करते. पण मग हसमुख भाई जो लोक भाडे मी काय म्हणतो, तुम्ही आम्हाला घराबाहेर का काढताय? आम्ही काय वाईट केलंय तुमचं? मी का काय हाँ? घर में बैठ के तेरी आरती उतारू? नाही ते चालेल एक वेळ केलं तरी, पण बाहेर काढू नका ना. ए सोन, मैंने पैसा थी मतलब से पैसा थी. मुझे पैसा चाहिए हाँ, नहीं तर आउट आउट तुम लोग. हसमुख भाई पैसे देतो तुम्हाला, पण थोडा वेळ तरी द्या ना. अरे वही तो प्रॉब्लम है मेरी. मेरे पास वेळ ही नहीं है. नो टाइम, समय नहीं. अहो पण असे का वागताय आमच्याशी? काय वाकडं केलंय तुमचं आम्ही? देखो, तुम लोगों ने मुझे भाड़ा तो दिया नहीं है, यानी सब कुछ खत्म, बद्दू खलास. हाँ, और मुझे नया टेनेंट मिल गया. और वो कभी भी यहाँ आ सकती है, कभी भी, समझा? हाँ. अच्छा, और मैं क्या बताऊं तुझे वो टेनेंट के बारे में? फोन पे बात करता हूं ना, हा, क्या आवाज है उसकी. बातें करती है तो हो, क्या बातें करती है. और ऐसे लगता है जैसे आसमान से परी उतर आई हो. हसमुख, अरे काका उठ ना उठ. अरे बघ, जग अचानक किती सुंदर झालंय ते. अरे ह्याला सुद्धा आत्ताच बेशुद्ध पडायचं होतं. ही काय वेळ आहे का चक्कर येऊन पडायची? आई, कुठली वेळ असते का बेशुद्ध पडायची? काही काय. हे मोहन, नाटक नाही कर. चल उठ 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 उठ. भोवळ आली वर झाली जमीन आकाश खाली. हसमुख भाई, अरे ही सगळी आपलीच माणसं आहेत. तुला अचानक चक्कर कशी काय आली? मगाशी मारे आयटीत मालकाशी बोलायला निघाला होतास तू. नाही ते मी मालकाशी बोलायला गेलो ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांनी नवीन पेइंग गेस्ट ठेवलाय, म्हणजे नवीन पेइंग गेस्ट येणार आहे. आणि मला एकदम पेइंग गेस्ट नवीन म्हणजे मला मधू आपलं हे असं एकदम भास झाला मला नवीन पेइंग गेस्ट आलायचा आणि मला चक्कर आली. पण नशीब तो भासच होता. कसला भास? कोणाचा भास? अरे पेइंग गेस्ट, नवीन पेइंग गेस्टचा भास झाला मला. नशीब कोणी नवीन पेइंग गेस्ट नाही, आपलेच लोक आहेत. काय भास नाहीये तो, मग खरंच पेइंग गेस्ट आलीये. कुठे आहे ती बघ.
मौसमच्या भरपूर करावी मोहमाया तरी दूर करावी तरीही कधी कधी पाहिजे भरकटतो. काय चाललं दादा? अरे अरे असं ओरडतोयस काय वेड्यासारखा आणि पळतोयस काय? कोण आली कोण आली? तू ओळखतोस काय यांना? कसलं काय? एवढी सुंदर मुलगी याच्या ओळखीची असणार आहे? अरे पण काका, तू हिच्यापासून का पळतोयस? हॅलो हॅलो. अहो काय झालं? तुम्ही घाबरलात की काय मला? जगातला हा पहिला माणूस असेल जो मला बघून घाबरलाय. मला उगीच वाटायचं की मी सुंदर दिसते, पण आज कळलं मला की मी इतकी भीतीदायक पण आहे. लाईक अ घोस्ट. एनिवेज, मी मधुरा. अँड यू? मी 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 कोणीच नाहीये. माझं अस्तित्वच नाहीये. मी दिसतोय पण तुम्हाला मी दिसत नाहीच आहे. मग मी नाहीच आहे इथे. काय वेड्या? अरे बघ तरी तिच्याकडे, बघ बघ. अरे माझाच भाऊ आहेस ना. अरे तुला जेव्हा चक्कर आली ना तेव्हा औषध देऊन यांनीच तुला शुद्धीवर आणलंय म्हणून म्हटलं. काय? हो. पण ते औषध तुम्ही मला का दिलं? बाहेर काढा बाहेर. ओव्हर रिॲक्ट का करतोय? एक्सक्यूज मी, काही चुकलंय का माझं? हसमुख. यस बेबी. भाई, माझं काही चुकलंय का? बेबी तू कभी रॉन्ग हो ही नहीं सकती. हाँ बेबी, हा बघा लगेच स्वतःची सेटिंग लावतोय. नाही हे शक्य नाही. हे सगळं खोटं आहे. यांनी दिलेलं औषध मला दिलं तर माझ्यावर काहीतरी मला काहीतरी होणार आहे. अरे काय चाललंय तुझं? असा का वागतोय हा? कोण चावलं याला? ही सो फनी. बघा ना कसे वागतात ते. अरे फुल क्रॅक छे, फुल कम्प्लीट क्रॅक. दिगू दिगू चल ना रे प्लीज, आपण जाऊया. चल चल माझ्या बरोबर चल. अरे 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 काका, वेडायस का? बघ एकदा तिच्याकडे, किती सुंदर दिसते ती. असं वाटतं बघत राहावं फक्त. अरे काय आयटम, हे सगळं खोटं आहे, सगळं भयानक आहे बाबा. तुला नाही कळणार. हसमुख बाई, तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. आम्ही या घरात राहू शकत नाही. आम्ही घर सोडून जातो. चला चला चला. नहीं, अभी कोई कहीं नहीं जाएगा. का? क्योंकि ये बेबी ने अब सबका भाड़ा दे दिया और वो भी 6 महीने का. काय? हाँ काय? किती गुणाची पोरगी आहे बघा. केवढे संस्कार आहे तिच्यावर. पण का म्हणजे तू आमचं भाडं का दिलंस? हो ना, हिचा काय संबंध? हिने का आपले पैसे भरले? अरे सोड ना, आपला 6 महिन्याचा प्रश्न सुटला ना मग बस झालं. अरे पण दादा, मंद आहेस ना, मंद. लक्ष्मी स्वतःहून घरी येते आणि तू दरवाजे बंद करायला निघालास. अरे दादा तुला कळत नाहीये, ही लक्ष्मी नाहीये, बॉम्ब आहे बॉम्ब. खरंच बॉम्ब आहे. पण मला सांगा, तुम्ही आमचं भाडं का दिलं? अहो माझा स्वभावच असा आहे. मी ना मागे पुढे नाही बघत. मला कळला तुमचा प्रॉब्लेम म्हणून मग भरून टाकले मी पैसे. माझं ना असंच आहे, मला ना एखादी गोष्ट करावीशी वाटली ना की ती मी लगेच करून टाकते. मागचा पुढचा विचारच करत नाही. वहिनी, काय मला बोलायले? बर काय? अहो तुम्ही उभ्या का आहात? बसा ना. हो बसते ना. वहिनी, तुम्ही माणसांना मला खूप आवडला. असं वाटलं की माझ्या सोबत या घरात तुम्ही असलं पाहिजे. सो आय रिक्वेस्टेड हसमुख भाई,
मी म्हंटल त्यांना की मला ही लोक माझ्यासोबत हवी आहेत. मग त्यांनी मला तुमचा प्रॉब्लेम सांगितला. भाडं द्यायला पैसे नाही आहेत ना तुमच्याकडे. मी लगेच भरून टाकले. व्हॉट्स अ बिग डील. बघितलं काका किती मोठ्या मनाची. लाखात अर्धी माणसं पण नसतात रे अशी. काका तू यांच्यापासून कसा पळू शकतोस? सो हे घर आहे का? हा, जिथे मी राहायचंय, सॉरी आपण राहायचंय. यस बेबी यस, चलो मैं तुम्हें पूरा घर दिखाता हूँ. चलो. या 100% मधूच आहेत. मी विसरूच शकत नाही हा चेहरा. त्यांनी कितीही स्वतःला बदललं ना तरी पण हे कसं शक्य आहे? गुलाब तीच एक पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आधी मला तो गुलाब चेक केला पाहिजे, मग कळेल या मधू आहेत की मधुर आहेत. हे गुलाबाचं झाड इथे कसं आलं? हे झाड तर मी बाहेर फेकलं होतं. म्हणजे मधुरा मधुवंती तर नाहीत. मधुवंती परत आल्यात. ओ तुम्ही बिग ब्रदर आहात. दॅट्स नाईस. तुमची पर्सनॅलिटी एकदम कूल आहे. आय लाईक इट. एकतर माझं ना एल्डर लोकांबरोबर एक वेगळंच कनेक्शन आहे. That you are so smart, huh? I mean, poised. आणि तुमचे हे केस, हाऊ बिग ब्रदर, काय केस आहे होता तुमचे? त्यातून ही फ्रेम. इट सुट्स यू. हा, थँक्स मधुरा बेटा. म्हणजे मधुरा, काय तू माझं जे वर्णन केलंस ना तसं ऑब्झर्वेशन मी माझं स्वतःच सुद्धा आजपर्यंत कधीच केलेलं नव्हतं. अहो असं सांगणारं कोणीतरी हवंच ना बिग ब्रदर. हो ना. मला म्हणजे प्रत्येकालाच कोणीतरी हवं असतं ना जवळचं, असं ऍप्रिशिएट वगैरे करणार. बाय द वे तुम्ही काय करता? ते ना सकाळी उशिरा उठतात, चहा डोसतात, नंतर कोडी सोडवतात, पुन्हा पडून राहतात नुसतेच. चुप. जोक. मस्करी करते ती. काय आहे, मी बिझनेस डेव्हलपर आहे. म्हणजे माझ्या डोक्यात निरनिराळ्या भन्नाट अशा कल्पना येतात, आयडियाज येतात आणि त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी आता माझी अनेक लोकांबरोबर मीटिंग सुरू आहे. ओ वाव, दॅट्स ग्रेट. सो यू आर एन एंटरप्रेन्योर. हा, काय म्हणालात तुम्ही? एंटरप्रेन्योर. ते काय आहे ना, बऱ्याच दिवसांनी एकत्र असे इंग्लिश शब्द ऐकले ना, त्यामुळे थोडेसे गांगरलेत ते. तुम्ही यांच्या मिसेस राईट? येस येस, आय एम हिज वाईफ अँड एव्हरीवन कॉल मी वहिनी. वा वहिनी. इफ आय एम नॉट रॉंग, तुम्ही या घरातल्या मुख्य स्त्री आहात. मुख्य? मी एकटीच या घरात स्त्री आहे. हा. अहो तसं नाही हो. म्हणजे मला हसमुखबाई म्हणाले की हे अख्खं घर तुम्ही एकट्या सांभाळता. हे पार्लर सुद्धा तुम्ही सांभाळता ना? वाव वहिनी, दॅट्स ग्रेट. आय अप्रिशिएट रिअली. तुम्हाला माहितीये कित्येक बायकांसाठी तुम्ही रोल मॉडेल आहात. खरंच. अहो सगळ्यांसाठी तुम्ही इन्स्पिरेशन आहात.
काय काय? म्हणजे प्रेरणादायी. हा ते आहात. काहीतरीच काय तुमचं. वहिनी, अहो लाजताय काय तुम्ही? मी खरंच सांगतेय, मी उगीच नाही तुमचे भाड्याचे पैसे भरले. आणि खरं सांगू का, मला ना नेहमीच अशी एक आयडियल हॅपी फॅमिली हवी होती जी मला इथे दिसली. माझी फॅमिली खूप लांब राहते हो, मला खूप आठवण येते त्यांची. म्हणून मग मी इथे आले. मला तुमच्या फॅमिलीमध्ये घ्याल ना? अगं हे काय विचारणं झालं का? तू आता आमच्या घराची मेंबर झाली आहेस. तुला तुझ्या घराची आठवण्याची काही गरजच नाहीये. तू आता इथेच राहायचं, आनंदात राहायचं. हेच तुझं घर समजायचं, कळलं? आणि आम्ही सगळे तुझेच. हे हु इज दिस हँडसम बॉय? हा, याला कसे विसरले मी? दिसला नाही मला हा. हाय हँडसम. मायसेल्फ दिगंबर अष्टपुत्रे. हा दिग्या, हे सूट होतं तुला. म्हणजे तुझा ना असा एक रस्टिक लुक आहे, वेगळा फील आहे एक त्याला. त्याला हे दिग्याच नाव सूट होतं. करेक्ट करेक्ट, रस्टिक. मला आधीपासूनच वाटत होतं की मी असा रस्टिक आहे. मग आता मित्र हाक मारतात, ए रस्टिक इकडे, रस्टिक इकडे. बट मानना पडेगा, काय कमाल मेंटेन केलेस रे हेअर. वाव, हेअर डिफाइन ऍक्च्युअल पर्सनॅलिटी ऑफ अ मॅन. राईट 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 राईट. बघा ना, आईला कळतच ना. आई नेहमी बोलत असते केस काप, केस काप, केस काप. पण आपण ऐकत नाही, आपण रस्टिक. एनिवेज, हॉबीज काय आहेत तुझ्या? एक मिनिट. क्रिकेट. वाव, तू कसं ओळखलंस? आय एम सॉरी, मी चुकून तुम्हाला तू म्हंटल, सॉरी. अरे मुद्दाम म्हण ना. सिरियसली? ऑफकोर्स. तू कसं ओळखलंस मला क्रिकेट आवडतं? अरे आपल्याकडे मोस्टली लोकांना क्रिकेटच आवडतं. इट्स अ जेंटलमॅन्स गेम. पण मी कमाल खेळतो क्रिकेट. काय सांगतोस? मी पण. ए आपण खेळूया. नक्की, पक्का पक्का. डन डन भाई, डन. मला ना तुमची फॅमिली खूप आवडली. ही कोण आहे? आय मीन तू ह्या फॅमिलीतली नाही वाटत. हो आय नो, तू कामाला आहेस ना इथे. हो, काही काय बोलताय? मी कामाला लंके, कामिनी लंके, मराठी शिकवते. मगाशी नाही का तुम्हाला इन्स्पिरेशनचं प्रेरणादायी सांगितलं? ओ सॉरी. कुठल्या शाळेत आहेस? शाळेत नाही, प्रायव्हेट क्लासमध्ये शिकवते. पण मग इथे कोणाला शिकवायला आली आहेस? अहो मी इथे शिकवत नाही, इथे मी राहते. मला नाही कळलं. बिग ब्रदर. येस, प्लीज एक्सप्लेन. हो शुअर शुअर, मी सांगतो ना. ही आहे ना, ही मोहनची मानलेली बहीण. हा, ती आता सध्या इथेच राहते. आणि मोहन ज्या क्लासमध्ये शिकवतो ना, त्याच क्लासमध्ये ही मराठी शिकवते. हा, गोडबोले क्लासेस. हेलो एवरीवन. सुनो 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 बेबी. ये रूम की चाबी, ऊपर वाला रूम की चाबी है. सुनो सब लोग, अभी ऊपर वाला रूम मैंने ये बेबी को और मोहन की सिस्टर दोनों को दे दिया है. अभी दोनों साथ में रहेंगे ऊपर. बराबर ने बेबी? ओ म्हणजे हिच्या बरोबर राहायचंय का मला? हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. शेअर करायचे करून? बरं चालेल. कम ऑन डार्लिंग. अगं मैत्री होईल आपली. करेक्ट. और साथ रहने से दोस्ती भी बढ़ते हैं ना. है? चलो चलो चलो, वो तुमने रूम बताई दो तुम्हारो. चलो चला 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 चला.
थँक्स दिग्या. अगं लवकर घे. हळू हळू हळू. अरे मेघ्यानं तिला मदत करा ना. मदत कर तिला जरा. दादा वहिनी चला 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 अरे, चला तू- बॅगा भरा चला इथून चला ती आली. अरे तू कुठे गायब झाला होतास मी मगाचपासून? कुठेही नव्हतो गायब झालो. मी इथे बाहेरून ऐकत होतो तुमचं काय चाललंय सगळं. ते आली आहे चला. अरे कोण आले? तू कोणाला आणलेस इथे? दादा मी का आणि कोणाला उलट तीच शिरली घरात. अरे बाबा कोण ती? अरे बाबा ती झडळ चेटकीन जिला आधीच कैद केलं होतं. गप रे, काहीतरीच काय बोलतोय. किती सुंदर मुलगी आहे ती, तिला काय हडळ बोलतोस? मग हडळ अशी दिसते, उगाच काहीतरी बोलतोस. आणि काका जर का आपण मानून चाललो की हडळ अशी दिसते तर काय वाईट आहे? तू गप्प राहा रे बाबा. आणि तू फार ताण घेऊ नकोस आता. काही हडळ बिडळ नाही. जा पाणी पिऊन ये जा. अरे उचल ओ इंटरपिटर, बघत काय बसलाय? चला उचला ते. उचला चला, बॅगा आतमध्ये ठेवा. कोणाचाच विश्वास नाहीये माझ्यावर, पण मला खात्री आहे या मधूच असणार. पण यावेळी मी नक्की पुरावे शोधून काढीन आणि यांचं खरं रूप काय आहे ना ते पण सगळ्यांना दाखवून देईन.